लाडक्या बहिणींची धाकधूक वाढलेली दिसते, कारण पुण्यात लाडक्या बहिणींच्या 4 चाकींची आता तपासणी होणार आहे। सोमवारपासून अर्जांची तपासणी देखील होईल। 4 चाकी आढळल्यास योजनेतून या लाडक्या बहिणींचं नाव आता वगळण्यात येईल। तर दरम्यान 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी देखील पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 38 बहिणींनी आता यातून माघार घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहेत। तर चंद्रशेखर भांगे, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, मात्र पुण्यातून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। जवळ 40 लाडक्या बहिणींनी आता या योजनेतून आपलं स्वतःचं नाव वगळलंय। 8 महिलांनी पैसे परत केले होते आणि त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवलेली आहे। तर चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेले। तर चंद्रशेखर, काय सांगाल, लाडक्या बहिणी आता आपलं या योजनेतून स्वतःहून नाव वगळतायत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच मेघना, खरं तर आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसापासून वेगवेगळे नवीन जे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता पुन्हा नव्याने ज्या शहरात आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये असलेल्या महिलांना वगळण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे ते सोमवारपासून अंगणवाडी सेविका याचा सर्वेक्षण करणार आहेत। खरं तर अत्यंत लाडक्या बहिणीसाठी ही एक महत्वाची बातमी म्हणावं लागेल, कारण ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाडी तिच्या घरामध्ये आहे त्या लाडकी बहीण जी आहे ती या योजनेतून बाद होणार आहे। आपण खरं तर अनेक दिवसापासून वेगवेगळे जे नियम आहेत लाडक्या बहिणी योजनेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता नव्यानेच हा नियम जो आहे तो आता अंमलात येणार आहे आणि सोमवारपासून अंगणवाडी सेविका जी आहेत त्याची सगळी तपासणी जी आहे ती प्रत्येक घरी जाऊन करणार आहेत। चंद्रशेखर, जर आपण पाहिलं तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत त्यांची देखील तपासणी होणार आहे, त्याबद्दल काय अधिक माहिती आहे? नक्कीच, ज्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबातील लाडकी बहीण योजनेमध्ये जी महिला आहे आणि त्या कुटुंबाकडे जर 4 चाकी गाडी असेल तर त्या लाडक्या बहीण योजनेत असलेल्या महिलेला याचा लाभ भेटणार नाही, कारण आपण पाहिलं की निकष जो आहे तो नवीन आता आपल्याला लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना पाहायला मिळत आहे आणि याचा जो सर्वे आहे सगळा तो अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्या प्रत्येक घरी जाऊन करणार आहेत आणि त्यांच्या सर्वेमध्ये ज्या लाडक्या बहीण योजने अंतर्गत या महिलेला लाभ मिळालेला आहे आणि त्यांच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल तर तो लाभ आता यापुढे मिळणार नाही। निश्चित, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कुठेतरी राज्यातील लाडक्या बहिणींची धाकधूक वाढल्याचं चित्र आहे, कारण आता स्वतःहून या बहिणी ज्या अपात्र आहेत या योजनेसाठी ते आपलं नाव या योजनेतून वगळतायत। लाडक्या बहिणींची धाकधूक वाढलेली आहे। पुण्यात अशा 38 महिलांनी आपलं नाव या योजनेतून वगळलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।